राजकारण भ्रष्टाचारामुळे रसातळाला गेल्याची प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी दिली आहे। एक भ्रष्ट मंत्र्याच्या जागी आता दुसरा भ्रष्ट मंत्री आलाय, अशी देखील टीका अंजली दमानिया यांनी केली आहे। एक भ्रष्ट मंत्री गेला तर त्याच्याऐवजी दुसरा भ्रष्ट मंत्री आपल्या डोक्यावर थोपवण्यात येतोय, हे अतिशय दुःख देणारी गोष्ट आहे। आताच्या घटकेला धनंजय मुंडेंविरोधात लढून ज्यांना आता त्यांचं मंत्रिपद दिलं गेलंय ते छगन भुजबळ, अतिशय म्हणजे त्यांच्या विरुद्ध सुद्धा काही काळ मी लढून जो व्यक्ती 2.5 वर्ष तुरुंगवास भोगून आला त्याला जर मंत्रिपद दिलं असेल तर काय बोलायचं असा प्रश्न पडलाय। छगन भुजबळ एक ज्येष्ठ नेते आहेत। देशातला ओबीसींचा आवाज म्हणून भुजबळ साहेबांकडे पाहिलं जातं आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भुजबळ साहेबांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये घेण्याचा निर्णय केला। आम्ही देखील त्याचं स्वागत केलेलं आहे। मला असं वाटतं की व्यक्तींबद्दल वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं असू शकतात, मला त्या मतांवर काही सांगायचं नाही, पण मला वाटतं की भुजबळ साहेबांसारखा एक ज्येष्ठ मंत्री आणि विशेषतः ओबीसी समाजाचा हितचिंतक हा मंत्रिमंडळात आल्यामुळे त्याचा फायदा होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।